तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना, ज्या योजनेअंतर्गत मित्रांनो प्रोत्साहनपर अनुदान मिळून 50,000 रुपये दिले जातात. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना नाही मिळालेले आहेत. आता मित्रांनो, यामध्ये एक शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे. त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कोणत्या जिल्ह्यासाठी आहे मित्रांनो आणि त्याबद्दल काय माहिती देण्यात आलेली आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. होऊ शकतं मित्रांनो तुमच्याही जिल्ह्याची माहिती असू शकते, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. या प्रकारचे व्हिडिओज आपण या चॅनलच्या माध्यमातून घेतच असतो. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शुद्धीपत्रक म्हणजे शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे. 5 मार्चचं हे शासन निर्णय आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता मित्रांनो, शासन शुद्धीपत्रक काय आहे ते आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना, म्हणजेच मित्रांनो आपण जर कर्ज घेतलेलं असेल आणि आपण त्याची पूर्ण परतफेड केलेली असेल अशा शेतकऱ्यांना मित्रांनो पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात येतो. म्हणजे मित्रांनो काय इथं आता मित्रांनो आपण व्हिडिओ बघतो, आपल्याला लक्षात येत नाही की नेमकं आपण काय बघतोय किंवा आपल्याला काय समजून घ्यायचं आहे. लोकांच्या कमेंट मी बघतो मित्रांनो, माझ्या व्हिडिओ खाली येत नाही कारण माझं नवीन चॅनल आहे आणि त्याच्यावर जास्त व्ह्यूजसुद्धा येत नाही. परंतु मी दुसऱ्यांचे कमेंट्स वाचतो कधी कधी, तर माझ्या हे लक्षात येतं की लोकांचं असं असतं की सरसकट माफ करा, असं करा, सगळ्यांनाच द्या, असं नसतं मित्रांनो. काहीतरी एक शासनाचं धोरण असतं, त्याप्रमाणे जर कार्य होत असेल तरच अशा योजनांचा लाभ मिळत असतो. आता इथे आपण तेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोणला प्रोत्साहनपर जे अनुदान आहेत ते मिळू शकतं. जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे. आणि इथं मित्रांनो एक कोणत्या जिल्ह्याबद्दलची माहिती देण्यात येत आहे ती तर आपण पाहणारच आहोत. तर मित्रांनो, तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची वित्त मदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत हे शुद्धीपत्रक आहे. म्हणजेच काय मित्रांनो, जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील असेल आणि तुम्ही जर मित्रांनो एका वर्षामध्ये ऊस पिकासाठी, ठीक आहे ना, ऊस पिकासाठी जर तुम्ही एका वर्षामध्ये 2 वेळा पीक कर्ज घेतला असेल आणि जर तुम्ही त्याची परतफेड वेळेवर केलेली असेल तर तुमच्यासाठी मित्रांनो इथे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. ठीक आहे. आता पुढची गोष्ट समजून घ्या मित्रांनो. आता इथे हे दिलेलं आहे की कोणत्या तरतुदीनुसार काय बदल करण्यात आलेला आहे, काय ते सगळं इथं देण्यात आलेलं आहे. आपल्याला ते बाकीचं बघण्याची आवश्यकता नाही आहे आणि आपण ते वाचलं तरी आपल्या लक्षात येत नाही. आता आपण योजनेचा काय तपशील आहे ते समजून घेऊया. तर मित्रांनो, सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास, आता हे डेट्स वगैरे आपण सोडून देऊ आणि आपण थोडंसं पुढे येऊन पुढची माहिती बघूया. म्हणजे मित्रांनो इथे काय दिलेलं आहे की प्रत्येक वर्षासाठी एक डेट दिलेली, त्या डेटच्या आत जर आपण कर्जाचं परतफेड केलेली असेल तर मग आपल्याला अनुदान मिळणार की नाही हे इथं देण्यात आलेलं आहे. इथून आपण समजून घेऊया मित्रांनो. सन 2017-18, 18-19 व 19-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्ण परतफेड म्हणजे मुद्दल व व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 किंवा 19-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता मित्रांनो हे नुसतं वाचल्याने आपल्या लक्षात आलं नसेल किंवा कोणाच्या आलं असेल, कोणाच्या नसेल आले. आता मी तुम्हाला इथं सांगतो मित्रांनो की नेमकं इथं काय सांगितलेलं आहे. तर इथं काय आहे मित्रांनो की बँक एक कर्ज परतफेडीची डेट देते आणि एक कर्ज देते, त्याची एक डेट असते. म्हणजे काय होतं की बँकेने एक डेट ठरवून दिलेली असते, बँकेचं एक धोरण असते, त्यानुसार कर्जाची परतफेड केव्हा करायची एक ती तारीख दिलेली असते. आता इथे 2 तारखे असणार आहे, त्यापैकी इथं काय सांगण्यात आलेलं आहे की त्यापैकी जी नंतरची तारीख असेल म्हणजे जी पुढची असेल, म्हणजे पुढची जी काही तारीख असेल, शेवटची जी काही तारीख असेल त्या तारखेपर्यंत जर तुम्ही कर्जाची परतफेड केलेली असेल मुद्दल प्लस व्याज, तर तुमचं जे काही प्रोत्साहनपर अनुदान तुम्हाला भेटणार आहे ते 50,000 रुपये मिळणार आहे. आता दुसरा पॉईंट काय इथं पुढं काय दिलेलं आहे, तिथून पुढं काय मात्र 2018-19 किंवा 19-20 या वर्षात घेतलेल्या व त्याच्या पूर्ण परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000पेक्षा कमी असल्यास, म्हणजे काय मित्रांनो, जर तुम्ही लोनच घेतलेलं असेल 40,000चं आणि ते तुम्ही व्यवस्थित परतफेड केलेली असेल त्याची,
तर तुम्ही तर नियमात बसताय, तुम्ही बरोबरच परतफेड केलेली आहे, वेळेवर परतफेड केलेली आहे, मुद्दल पण दिलेली आहे, त्याचं व्याज पण दिलेलं आहे, तर मग तुम्हाला तरी पण 50,000 रुपये नाही मिळणार, कारण की तुम्ही घेतलेले 40,000 आहे. तर इथं काय सांगण्यात आलेलं आहे, इथं तेच सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला किती पैसे मिळतील. तर 50,000 रुपयेपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 किंवा 19-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेलं, म्हणजे नेमकं किती घेतलेलं होतं तुम्ही, तर तुम्ही 40,000 घेतलेलं होतं, अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे तुम्ही जर 40,000 घेतलेलं असेल, ते वेळेवर फेडलं असेल, तर तुम्हाला 40,000चं प्रोत्साहनपर अनुदान मिळेल. आणि जर तुम्ही 50,000पेक्षा जास्त घेतलेलं असेल आणि जर वेळेवर दिलेल्या वेळेच्या आत जर तुम्ही परतफेड केलेली असेल, तरच तुम्हाला इथे त्याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे 50,000 रुपये प्रोत्साहनपर जे अनुदान आहे, जी योजना आहे, ही जो काही लाभ आहे तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे. तरी ते एक स्पष्टपणे एक गोष्ट लक्षात घ्या, हे काही डेट्स दिलेले आहेत आणि हे काही वर्ष दिलेले आहेत. त्या वर्षामध्ये जर तुमचं पीक कर्ज असेल आणि तुम्ही जर वेळेवर परतफेड केलेली असेल, तर तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. आणि हा जो GR आहे, ही जी माहिती आहे ती कोणासाठी मित्रांनो, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज ज्यांनी घेतलेलं असेल आणि ज्यांनी परतफेड वेळेवर केलेली असेल त्यांच्यासाठी ही माहिती आहे. तर अशा प्रकारचं हे शुद्धीपत्रक होतं मित्रांनो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.